महिलांनो, घर बसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुवर्ण संधी. सरकारकडून मोफत पिको फॉल मिशन दिले जात आहे. पण अर्ज करणे फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. तुमचं नाव या ठिकाणी नोंदण्यासाठी लवकर प्रयत्न करण्यासाठी सुरू करा. कारण की ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. आता सरकारकडून तब्बल हजारो रुपयांची पिको फॉल मिशन मोफत मिळण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. तर या ठिकाणी पहा, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण अर्ज कुठे करायचा, कोणती कागदपत्रे लागणार आहेत, अर्जाची शेवटची तारीख काय आहे याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता ह्या पिको फॉल मिशनसाठी तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांना विविध साहित्य पुरवणे या योजनेअंतर्गत पिको फॉल मिशन करता करायचा अर्जाचा नमुना 2025-26 या ठिकाणी तुम्ही क्लिअर पाहिलेला आहे. तर या ठिकाणी पहा, सुवर्ण संधी पिको फॉल मिशन पुरवणे 2025-26. तर विशेष घटक योजना अनुसूचित जाती महिलांसाठी आहे. आणि ह्या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर या ठिकाणी पाहूयात. तर ग्रामीण भागातील ज्या महिला जीवनमान व आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांच्या कौशल्य विकासासाठी चालना देणे, विशेषतः अपंग, विधवा, परित्यक्त्या, एकल महिला व महिला बचत गट तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना प्राधान्याचा लाभ देण्यात येणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात, ज्या महिला अपंग असतील, विधवा असतील, परित्यक्त्या असतील, एकल महिला असतील किंवा महिला बचत गटातील असतील किंवा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिला असतील, त्यांना या ठिकाणी प्राधान्य लाभ देण्यात येणार आहे. तर आता आपण बघूयात की लाभ कोणाला मिळणार आहे. तर आपण पहिल्यांदा जे आहे ते ऑनलाईन अर्ज कसा करायचे ते बघूयात. तर या ठिकाणी पहा, ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांना विविध साहित्य पुरवणे या योजनेअंतर्गत पिको फॉल मशीनकरिता करायचा अर्जचा नमुना 2026-27. तर आपण जे आहे ते ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आपण पहिल्यांदा बघत आहोत. तर या ठिकाणी पहा, अर्जदाराचे या ठिकाणी पूर्ण नाव द्यायचे आहे. आता अर्जदाराचा समजा या ठिकाणी त्यांचा पत्ता लिहायचा आहे. या ठिकाणी अर्जाचा संपूर्ण पत्ता. तर या ठिकाणी तुमच्या आधार कार्डावर जो पत्ता आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहात तिथला तुम्हाला या ठिकाणी पत्ता द्यायचा आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला देतो, अर्ज कसा भरायचा आहे काय नाही. जर तुम्हाला ऑनलाईन भरता येत नसेल तर तुम्ही ऑनलाईन पण अर्ज करू शकतात. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा ऑनलाईन सांगतोय आणि त्यानंतर ऑफलाईन पण तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर तुम्ही पहा, तुम्हाला जे आहे ते तुमचा तालुका निवडायचा आहे. या ठिकाणी तुमचा जोही तालुका असेल तुम्ही त्या ठिकाणी तालुका निवडू शकतात. तालुका निवडा पहिल्यांदा. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे या ठिकाणी. त्यानंतर जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा, अर्जदार अनुसूचित जातीचा प्रवर्ग आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर विशेष म्हणजे विशेष घटक योजना असल्यास जात नमूद करावी, या ठिकाणी आन्सर द्यायचं आहे त्याचं. त्यानंतर तुमची जन्मतारीख या ठिकाणी निवडायची आहे. जन्मतारीख तुम्ही निवडू शकतात या ठिकाणी. अशा प्रकारे तुम्हाला जेही तुमची जन्मतारीख असेल ती या ठिकाणी निवडा. आणि त्यानंतर तुमचं वय किती आहे या ठिकाणी ते टाकायचं आहे. वय, वर्ष, महिना तुमचं या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचं शिक्षण किती झालेलं आहे, महिलाचं शिक्षण किती झालेलं या ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर अर्जदार जर विधवा असेल, परित्यक्त्या असेल, निराधार असेल किंवा एकल महिला असेल तर या ठिकाणी होय करायचे, नसेल तर नाही करा. तसेच अर्जदार दिव्यांग आहे का, म्हणजे अपंग आहे का, या ठिकाणी असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. तसेच स्वयंसहायता बचत गटाचे सदस्य असल्यास स्वयंसहायता बचत गटाचे नाव तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे. तसंच या ठिकाणी पहा, SGH NICD कोड तुम्हाला या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर अर्जदाराच्या नावाने शेती आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा व्यवसाय काय आहे या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर पहा, यापूर्वी लाभ घेतला आहे का, यापूर्वी तुम्ही लाभ घेतलेला आहे का शिलाई मिशनीचा किंवा पिको फॉल मिशनीचा. तुम्हाला घेतला असेल तर होय करा, नसेल घेतलं तर नाही करा. तसेच कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न तुमचं किती आहे या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर अर्जदार जे दारिद्र्य रेषेखालील गटातील आहेत काय, तुम्हाला असेल तर होय करायचं आहे आणि नसेल तर नाही करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे. तर आधार क्रमांक कोणाचा टाकायचा या ठिकाणी भरपूर चुकी करतात. अर्जदार जे आहे ते महिला असणार आहे आणि त्यांचा आधार कार्ड या ठिकाणी नंबर टाकायचा आहे. तसेच वरी ज्यांचं नाव टाकलेलं आहे या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला मी नाव टाकण्यासाठी सांगितलं होतं, त्यांचाच आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. त्या महिलेचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, अर्जदाराचे बँक खाते क्रमांक, त्यांचा बँक खाते क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे अर्जदाराचा. त्यानंतर या ठिकाणी पहा, बँकेचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे. आणि IFSC कोड, तुमचा IFSC कोड कुठे भेटतो तर तुमच्या बँकेच्या पासबुकवर तुम्हाला भेटून जातो. तो IFSC कोड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे, बँकेच्या पासबुकवरती असतो तो. त्यानंतर पहा, शेवटचा प्रश्न आहे, शिलाई मिशन पिको फॉल मिशन प्रशिक्षण पूर्ण केले आहे का, असेल तर होय करा आणि नसेल तर नाही करा. आता शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी निवडलेला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला शेवट जे आहे ते
सबमिट यावरती क्लिक करायचं आहे। सबमिट यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे तुमचा अर्ज जे आहे ते सबमिट केला जाईल। एक पोचपावतीसारखा नंबर येईल, ॲक्नॉलेजमेंट नंबर येईल, तो ॲक्नॉलेजमेंट नंबर सांभाळून ठेवायचा आहे। तर तुमचं काम संपलेलं आहे, तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे। ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी तुमचे ओरिजिनल कागदपत्र घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी बोलावलं जाईल, तिथून पुढची प्रोसेस आहे तुम्हाला सांगण्यात येत आहे। परंतु आपण आता हे ऑनलाईन बघितलेलं आहे, परंतु ऑफलाईन पण अर्ज कसा करायचा हे पण बऱ्याच लाभार्थ्यांचं म्हणणं आहे। तुम्हाला ऑफलाईन अर्ज कसा करायचा आहे ते पण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। तर या ठिकाणी पहा, विशेष घटक योजना हा आपण जे आहे ते हा ऑफलाईन बघत आहोत। आत्ताच तुम्हाला दाखवलं आहे की ऑनलाईन अर्ज कसा करायचा, परंतु ऑफलाईन अर्ज कसा करायचा, नेमका ऑनलाईन सोपा आहे का ऑफलाईन सोपा आहे, तुम्ही थोडक्यात पहा। तर आपण आता ऑनलाईन बघितलेलं आहे, परंतु आता ऑफलाईन कसा अर्ज करायचा तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। तर या ठिकाणी पहा, विशेष घटक योजना ग्रामीण भागातील अनुसूचित जातीच्या महिलांना विविध साहित्य पुरवणे या योजनेअंतर्गत पिको फॉल मिशनकरिता करायचा अर्जाचा 2025-26। आता या ठिकाणी अर्ज कसा करायचा ऑफलाईन, या ठिकाणी पहा, या ठिकाणी जे आहे ते लाभार्थ्यांचा 5 फोटो येथे चिकटवावा आणि फोटो साक्षीकृत केलेला असावा। त्यानंतर पहा, अर्जदाराचे संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे, तसेच अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी लिहायचं आहे, गावाचं नाव, मुक्काम पोस्ट, तालुका आणि जिल्हा या ठिकाणी आलेला आहे अर्जदार। त्यानंतर पहा, अर्जदार अनुसूचित प्रवर्गातील आहे का, असेल तर होय करा। त्यानंतर विशेष घटक योजना असल्यास त्यांची जात नमूद करावी, जन्मतारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे, त्यांचं वय, वर्ष आणि महिना, अर्जदाराचे शिक्षण किती झाले तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। तसेच अर्जदार विधवा, परित्यक्त्या, निराधित, एकल महिला आहेत काय, तर या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर अर्जदार जे आहे ते दिव्यांग आहे का, म्हणजे अपंग आहे का, हे पण तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर अर्जदार स्वयंसहायता गटाचे आहेत का, तर त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे। SGHNIC कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर अर्जदाराच्या नावाने शेती आहे काय, असेल तर या ठिकाणी टाका। त्यानंतर अर्जदाराचं व्यवसाय काय आहे ते व्यवसाय या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर यापूर्वी लाभ घेतला आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही। त्यानंतर कुटुंबाचे सर्व मार्गाने मिळून वार्षिक उत्पन्न किती आहे तुम्हाला लिहायचं आहे। अर्जदार दारिद्र्यरेषेखालील गटातील आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। त्यानंतर अर्जदाराचे आधार कार्ड क्रमांक, अर्जदाराचे बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, IFSC कोड तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे। आणि नंतर पहा, जे सिलाई मिशन आहे, पिको फॉल मिशन, ते प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहा, अर्जदाराची स्वाक्षरी या ठिकाणी घ्यायची आहे आणि पालकाची स्वाक्षरी या ठिकाणी घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला हा अर्ज ऑफलाईन भरायचा आहे। परंतु अजून भरपूर कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहेत। यासोबत ते कागदपत्र कोणकोणते आहेत ते कागदपत्र तुम्ही या ठिकाणी पहा। आता कागदपत्र कोणकोणती जोडायची आहेत हे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो। थोडक्यात हा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्हाला ह्याचा लाभ घेण्यासाठी। तर या ठिकाणी पहा, अर्जासोबत खालील प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे। एक आहे रहिवासी प्रमाणपत्र, ग्रामपंचायत अधिकारी, तहसीलदार। त्यानंतर दुसरं आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, तहसीलदाराचे। 3 नंबर आहे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असल्याचे दारिद्र्यरेषेचे प्रमाणपत्र, यापूर्वी योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतचे असायला पाहिजे। त्यानंतर आधार लिंक पासबुकाची छायांकित प्रत, आधार कार्डची छायांकित प्रत, लाभार्थ्याचे कुटुंब सर्व मार्गाने मिळून होणारे वार्षिक उत्पन्न 1,20,000पेक्षा जास्त नसायला हवे, हे प्रमाणपत्र तुम्हाला देणं गरजेचं आहे। त्यानंतर मागासवर्गीय असल्यास तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडील जातीचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत, त्यानंतर शिलाई मिशन प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। तर असे पहा, या ठिकाणी भरपूर कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत, हे तुम्हाला जोडणं आवश्यक आहे। त्यानंतर पाहू शकतात की दिव्यांग असल्यास सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे, विधवा असल्यास, परित्यक्त्या, एकल महिला असल्यास ग्रामपंचायत अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे। आणि त्यानंतर 10% रक्कम भरणे बाबीचं हमीपत्र। 13 नंबर पहा, स्वयंसहायता गटातील महिला लाभार्थ्यांनी अर्जासोबत गटाचा ठराव अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे। आणि गटाची पडताळणी गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्यामार्फत करण्यात येईल। त्यानंतर या पहा, एका स्वयंसहायता गटातील एकाच लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देता येईल तसा गटाचा एक लाभार्थी निवडीचा ठराव जे आहे ते देणं गरजेचं आहे। त्यानंतर पहा, जे लाभार्थी आहे, लाभार्थीचा मंजूर देय लाभाचे देयक स्वयंसहायता गटाचे अध्यक्ष, सचिव व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामार्फत सदर करणे बंधनकारक राहील। त्यानंतर पाहू शकतात, लाभार्थीची निवड करण्याचे संपूर्ण अधिकार महिला व बाल कल्याण समितीचे राहील। आणि 3 नंबर पहा, अपूर्ण नामंजूर प्रस्ताव बाबत पत्रकाराद्वारे कळविण्याची जबाबदारी समितीवर राहणार नाही आहे। आता या ठिकाणी पहा, एक तुम्हाला टिप दिलेली, ती टिप कोणती, की अपंग, विधवा, परित्यक्त्या, एकल महिला व महिला बचत गटाचे तसेच दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील महिलांना प्राधान्याचा लाभ देण्यात येणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकतात, हे तुम्हाला कागदपत्र देणं गरजेचं आहे।
आणि खाली कागदपत्र पण तुम्हाला दिलेले आहेत, ते संपूर्ण कागदपत्र भरून तुम्हाला जे आहे ते हे जोडायचे आहेत. तर कागदपत्र कोणकोणते आहेत या ठिकाणी थोडक्यात पहा. आता हे संपूर्ण तुम्हाला कागदपत्र पाहिजे असतील तर मला PDF असा करा, तुम्हाला PDF संपूर्ण कागदपत्र देऊन टाकेल. तर या ठिकाणी पहा, रहिवासी आहे, रहिवासी प्रमाणपत्रामध्ये तुमचं नाव, तुमच्या गावाचा, तालुक्याचा, जिल्हा या ठिकाणी संपूर्ण लिहायचं आहे, दिनांक लिहायचा आहे आणि या ठिकाणी ग्रामपंचायतचा अधिकाऱ्याचा सही शिक्का या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आहे. उत्पन्नाच्या प्रमाणपत्रामध्ये तुमचं नाव, तुम्ही राहणार, तालुका, जिल्हा या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर तुमचं किती जमीन तुम्हाला आहे, जमीन असेल तर लिहा, नंतर 00 टाका आणि तसेच तुम्हाला कोणत्या साली तुम्ही ही या वर्षात मार्गाने मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न तुमचं किती ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर दिनांक आणि स्थळ आणि तहसीलदार यांचा सही शिक्का या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर पहा, योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी पण तुमचं नाव लिहायचं आहे, तुमच्या गावाचं नाव, तालुका आणि तसेच या ठिकाणी स्थळ, दिनांक टाकायचा आहे आणि जे आपले ग्रामपंचायतचे अधिकारी आहेत त्यांचा सही शिक्का किंवा गट विकास अधिकारी यांचा सही शिक्का घ्यायचा आहे. आता या ठिकाणी पहा, पिको फॉल मशीन हस्तांतरण न करण्याबाबतचे हमीपत्र या ठिकाणी पाहू शकतात. काय दिलेलं आहे की त्यावर लिहून देते की तुमचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, त्यानंतर राहणार, तुमच्या गावाचं नाव, तालुका टाकायचा या ठिकाणी आणि संपूर्ण जे आहे ते यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून पिको फॉल मशीन मिळालेलं नाही. महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद जालनाकडून पिको फॉल मशीन मिळाल्यास मी दुरुपयोग, विक्री अथवा हस्तांतरण करणार नाही. केल्यास माझ्या विरुद्ध शासकीय कारवाई करण्यात येईल याची मला पूर्ण जाणीव आहे. करिता हमीपत्र लिहून देत आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला स्थळ लिहायचे, दिनांक टाकायचे आणि लाभार्थीची सही शिक्का या ठिकाणी घ्यायचा आहे. तर हे संपूर्ण तुम्हाला जे आहे ते कागदपत्र ह्यासोबत जोडायचे आहेत आणि संपूर्ण कागदपत्र जोडून आपल्या जवळचे जे आहे ते कार्यालय त्या ठिकाणी द्यायचे आहेत. संपूर्ण कागदपत्र तुम्हाला जोडून काय करायचे आहे, आपल्या जवळचं जे तालुका, संबंधित तालुका CDPO कार्यालयात भरून मला जमा करायचे आहे. तर या ठिकाणी पहा, अशा प्रकारे ही माहिती होती. तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे सांगितलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात, ही योजना जी आहे ते सध्या ही जे आहे ते जिल्हा परिषद जालनामार्फत या ठिकाणी राबवण्यात येत आहे. परंतु तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात, नक्की म्हणजे तुमच्या जिल्ह्यात पण ही योजना सुरू आहे की नाही, नक्कीच मी तुम्हाला कमेंटद्वारे सांगण्याचा प्रयत्न करील. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात ते नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला मी रिप्लाय देण्याच्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती समजली असेल की तुम्हाला कसा अर्ज करायचा आहे, अर्जामध्ये कोणकोणती कागदपत्र जोडायचे आहेत, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, ऑफलाईन अर्ज कसा करायचा आहे, जी संपूर्ण A to Z माहिती तुम्हाला समजलेली आहे. तरी पण तुम्हाला तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला त्या कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करील. परंतु त्याअगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा आपल्या पेजला फॉलो करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, वैष्णव करता डायरेक्ट भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.